नमस्कार. तर आज ना मस्त असं पुरणपोळीसाठी कणी कशी करायची तयार ते दाखवते. अगदी खूप छान अशा मऊसूत पोळ्या होतात बरं. कणकेमध्ये तुम्हाला मैदा घालायची अजिबात गरज पडत नाही. इतक्या छान या पोळ्या होतात. फक्त हे कणिक जरा आपण मेहनत करून मळावी लागते. तर कणिक जशी चपातीला लागते तशीच मळून घेतली आणि आता याच्यामध्ये हे जे वरवंट्याचं किंवा खलबत्त्याचं ठोंबा असतो की नाही, त्याने ही छान कुटून घ्यायची आहे. बरं, आधी सुरुवातीला एक ते 5 ते 7 मिनिट छान पाणी न लावता असंच कुटून घ्यायची, छान चेचून घ्यायची. म्हणजे याला अशी या प्रकारे मेहनत केली ना तर पुरणपोळी आहे तुमची अगदी ओठाने खावी अशी पुरणपोळी होते. बरं, ही जी पद्धत आहे ही अगदी पारंपरिक पद्धत आहे. आता नवीन नवीन वेगवेगळ्या पद्धती निघाल्यात, पण ही आमच्या लहानपणापासून आम्ही अशाच पद्धतीनं ही कणिक मळली जायची. आमच्या आजी, आई, चुलत्या, माम्या सगळ्याच जणी ह्या पद्धतीनेच कणिक तयार करायची आणि मीही ह्याच पद्धतीने कणिक तयार करते. हे बघा, आता थोडं थोडं पाणी घालायचं. अगदी 5 ते 7 मिनिट अगदी असंच चेचून घ्यायची कणिक आणि मग पाणी घालायचं. जास्त पाणी घालायचं नाही आणि सतत हे पातळ होऊसपर्यंत चेचून घ्यायची. ही जी कणिक आहे की नाही अशा पद्धतीने केली की नाही तुम्ही, अजिबात पोळी फुटत नाही. कितीही लहान गोळा घेतलात तुम्ही कणकेचा तरीसुद्धा ही पोळी फुटणार नाही. अशाही पद्धतीने ही पोळी तयार होते. बरं, ही पोळी जी आहे अगदी 2 दिवससुद्धा अजिबात कडक होत नाही, छान राहते. आणि तुमच्या जर पोळ्या मैद्याशिवाय बनवत असाल तुम्ही, आता मैद्याच्या पोळ्या असतात त्या राहतातच, कारण त्या कडकही होतात किंवा त्या फाटत नाहीत. बरं, मैद्याच्या शिवाय जर तुम्ही अशा कणकेच्याच पोळ्या करत असाल आणि अशा पद्धतीने कणिक जर केली नाही ना तर काय होतं, दुसऱ्या दिवशी पोळी आहे ना एकदम फाटली जाते. तुम्ही बघितलं असेल, पोळी अजिबात तुकडे पडतात, असे भुगा होतो पोळीचा. तर अशा पद्धतीने जर कणिक तुम्ही तयार करून घेतली की नाही तर अजिबात पोळी फुटणार नाही किंवा फाटणार नाही. छान अशी मऊ टम्म फुगलेली पोळी तयार होते आणि पातळ एकदम पेपरपेक्षाही पातळ त्याचं काठ तयार होतात. अशी पद्धतीने कणिक तयार करून घेतली तर हे बघा, अगदी मला ही कणिक बनवायला जवळजवळ 15 ते 20 मिनिट लागतात. पाणी अजिबात जास्त घालायचं नाही, अगदी चेचून घेतच ही मऊ करायची असते कणिक. आणि हे बघा, थोडंसं वरती खाली असं आपटून घ्यायचं म्हणजे आणखी थोडंसं लवचिकपणा येतो कणकेमध्ये. गहू कुठलाही असू दे अशा पद्धतीने जर तुम्ही कणिक तयार केली की नाही, पोळी अजिबात फुटणार नाही. म्हणजे मैदा घालायची गरज नाही किंवा अजिबात रवा घालायची गरज नाही. अशा पद्धतीने छान अशी मस्त ही कणिक मळून तयार होते. ह्याच पद्धतीने मी नेहमी पुरणपोळीला स्वयंपाक करते त्यावेळेला अशीच कणिक करत असते. आता ह्या पद्धतीने जर कणिक केलेली असते की नाही तयार, अगदी लांब ओढलं तरीसुद्धा ती एकदम लांबसर अशी ही तार ताईची तयार होते. हे बघा, अगदी 15 ते 20 मिनिट हे मी पुरण तयार पोळीचं कणिक तयार करत होते. हे बघा, आणि हा व्हिडिओ आहे ना मी खूप आधी बनवला होता. खाली जो किचनचा ओटा आहे तो माझा काळा होता, त्यावेळेला केलेला आहे. आता मी किचनचा ओटा एकदम पांढरा शुभ्र बनवून घेतलेला आहे. हे बघा, अशा पद्धतीने हे इतपत असं हे छान लवचिक पीठ तयार झालं आणि अगदी हे बघा मस्त असं लोण्यासारखं हे पीठ तयार होतं. बरं, मेहनत असते याला, झटपट वगैरे अजिबात होत नाही, याला भरपूर मेहनत असते. पण जर पोळी तुम्हाला जास्त पोळ्या करायच्या असतील की नाही तर अशा पद्धतीने करून घ्या. छान कशाही लाटापोळ्या तुमची पोळी एकही फाटणार नाही याची गॅरंटी मी देते. मस्त असं हे कणिक तयार होते. बरं, हा जो व्हिडिओ बनवला होता ना मी सवासणीसाठी पुरणपोळी करत होते आणि 40 ते 50 पोळी मला सवासणीसाठी करावे लागते. तर त्यावेळेचा हा व्हिडिओ केला आहे, बघू शकता तुम्ही. अगदी मला वाटतं हे बरेच दिवस झाले, फेब्रुवारी मार्चमध्ये केलेलं आहे. आणि असं हे अशा पद्धतीने कणिक तयार होते, मऊसूत आणि छान लांब अशी ओढली जाते, इतपत ही लवचिक होते कणिक. आता पूर्ण तयार झाली की थोडंसं तेल लावायचं, तेलाचा हात लावून घ्यायचा आणि याला झाकून ठेवायचं. आता लगेच तुम्ही पुरणपोळी करायला घेतली तरी काहीच हरकत नाही. फक्त ज्यावेळेला मळून ठेवाल तुम्ही थोडा एक अर्धा तास मळून ठेवा आणि मग ही चेचायला घ्या कणिक. छान अशा पद्धतीने ही कणिक तयार होते. हे बघा, ही जी कणिक आहे ना 1 किलो पिठाची मी कणिक तयार केली. तुम्ही छोट्या प्रमाणात हे करू शकता.
मोठ्या प्रमाणात करायची असेल तर अशा पद्धतीने करू शकता. हे बघा. आणि ही ओट्यावरच, पूर्वी कसं ओटा असं मातीची जमीन होती, त्यावेळेला मात्र अगदी पाटावरवंट्यावरच हे केलं जायचं. आता किचनचा छान ओटा आहे, छान स्वच्छ पुसून घेतला आणि अशा पद्धतीने हे कणिक तयार करून घेतली. हे बघा मऊसूत, अगदी हाताला इतकी मऊ लागते ना की खूप छान. हे बघा इतकं लांब ओढली जाते ही कणिक, अजिबात तुटत नाही. कितीही ओढा तुम्ही, अजिबात तुटणार नाही अशा पद्धतीने हे बघा केली तर. हे बघा इतपत अशी ही लांब होते. आणि अशी केली ना कणिक, तर तुम्हाला मैदा घालायची गरज नाही, रवा घालायची गरज नाही. अगदी छान घरच्या तुमच्या चपातीच्या पिठामध्ये सुद्धा पुरणपोळी तयार होती. हे बघा असा हा गोळा तयार झाला. याच्यामध्ये मी 40 पोळ्या केल्या होत्या, तुम्ही बघू शकता. 1 किलो कणिक मळून घेतली होती मी, आणि एकदाच मी मळून घेते, एकदाच करते आणि याच्यामध्ये पोळ्या करून घेते. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा.